यंदा पंतप्रधान मोदी सभांचा विक्रम करणार। देशभरात 180 सभा, 30 रोड शो सह 200 कार्यक्रमांचं आयोजन। नागपूरच्या महादुलामध्ये भाजपची टिफिन बैठक। बावनकुळे यांच्या उपस्थितीत टिफिन बैठक। विजयासाठी रणनीती ठरवण्याकरता बैठकीचं आयोजन। भाजप आमदार प्रशांत बंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। नागपूरच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। संभाजीनगरच्या जागेबद्दल चर्चेची शक्यता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 21 ते 24 अशा सलग बुलढाणा, यवतमाळ, परभणी आणि अन्य ठिकाणचा दौरा करणार। मावळमध्ये काँग्रेसनं थांबवला संजोग वाघेरे यांचा प्रचार, तर पुण्यात काँग्रेसच्या धंगेकर यांचा प्रचार करू नका। ठाकरेंच्या सचिन अहिर यांचा कार्यकर्त्यांना आदेश। ठाकरेंनी काँग्रेसला भिकेसारख्या जागा दिल्या। 2024 मध्ये काँग्रेस शून्यावर आउट होणार। संजय निरुपम यांचा हल्लाबोल। शरद पवार यांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी। माढ्यातून कुणाला तिकीट हे अद्याप अनिश्चित। भंडाऱ्यात काल नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात। प्रचार करून परत असताना ट्रकनं दिली धडक। सुदैवानं नाना पटोलेंना दुखापत नाही। वाशिमसह बुलढाण्यातल्या अनेक भागात तुफान गारपीट। रस्त्यावर बर्फाची मोठी चादर। अवकाळीचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा। आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी। मंदिरात गाभाऱ्याला विविध फुलांची सजावट। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।